नमस्कार मित्रांनो. आज एक तुम्हाला इमोशनल स्टोरी सांगते. आणखीन एक, तुझी खरी ताकद. स्वतःवरचा विश्वास आणि संघर्षातून कसं यश मिळवायचं याबद्दल ही स्टोरी आहे. कधी विचार केलाय का की आपल्या आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? जेव्हा आपण स्वप्न पाहतो तेव्हा लोक आपल्यावर का हसतात? अनेकदा रात्री झोपताना डोळ्यात पाणी येतं आणि मनात एकच विचार येतो, बस झालं यार, आता माझ्याच्याने नाही होणार, मी हरलोय. तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुमच्यातली ती हरवलेली आग पुन्हा पेटून उठणार आहे. मित्रा, जेव्हा खिसा रिकामा असतो ना तेव्हा जग आपल्याला लायकी दाखवतं, आणि जेव्हा वाईट वेळ असते तेव्हा स्वतःची सावली सुद्धा स्वतःची साथ सोडते. आज कदाचित तुझ्याकडे पैसे नसतील, सुखाची साधनं नसतील, किंवा तुला पाठिंबा कोणी देणारं कोणी नसेल. लोक तुला हसतील. तुझ्या लायकी बाहेरचं स्वप्न पाहू नकोस, गुपचूप जे आहे ते चालू कर, आणि तूही त्याचं ऐकून स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्यायला लागशील. पण मला एक सांग, तुझ्या आयुष्याचा निर्णय घेणारे हे लोक कोण? तुमच्या आयुष्याचा निर्णय घेणारे हे लोक कोण आहेत नेमके? लक्षात ठेवा, हिऱ्याला जितकं जास्त घासलं जातं ना तितकीच त्याची किंमत वाढते, आणि सोन्याला जितकं जास्त आगीत जाळलं जातं तितकंच जास्त चकाकतं. हा काळ तुझ्यासाठी कठीण आहे तर तुला हा संपवायचा आहे, तर संपवण्यासाठी नाही, तर तुला एक विजेता बनण्यासाठी आलेला आहे. अरे, इतिहास वाचून बघ. ज्यांच्यावर जग हसलंय त्याच माणसाने पुढे जाऊन काहीतरी नवीन केलंय. थॉमस एडिसन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात अडचणी आल्या नाहीत का? पण त्यांनी परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाहीत, तर त्या परिस्थितीला त्यांच्या समोर झुकायला लावलं. उठ, स्वतःला बदल, तुझ्या स्वप्नांना बळ दे, आणि स्वतःला सांग, मी थांबणार नाही. जोपर्यंत माझ्या स्वप्नांना मी सत्यात बदलत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. लोकांना बोलू दे, आज त्यांची वेळ आहे, त्यांना बोलू दे, तुझा काळ येणार आहे. तुझी स्पर्धा कोणी दुसऱ्याशी नाही तर कालच्या स्वतःशीच आहे. काल तू जितका खचला होता, आज त्याला तुला दुप्पट ताकदीनं उभं राहायचं आहे. नशिबाच्या रेषेवर नाही तर स्वतःच्या मनगटावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेव. स्वतःच्या मनगटावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेव. जर या व्हिडिओने तुमच्या मनात थोडी जरी आग पेटली असेल तर आजच स्वतःशी एक शब्द घ्या. कमेंट बॉक्समध्ये लिहून जा, मी जिंकणारच. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच गरजू मित्राला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लढत राहा, कारण जिंकणं अजून बाकी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.